जखमी वाघाला लेखक नामदेव हुवन पात्र परिचय राजा महिपाल संजय हुमने सेनापति सुरसेन शांताराम जावळे शिपाई गणपत शाहीर किशोर सनद सिपाही श्रीपत शाहीर संदेश जोगळे जालिंदर साहिल हुमने तान्या प्रकाश हुमने सर्जा शैलेश हेलवंडे बाल कलाकार गौरी दीक्षा चिवेलकर सविनय सादर करीत आहोत तळपता सूर्य साक्षीला अर्थात साहून लागली वाघदरीच्या वाघाला तळपता सूर्य साक्षीला अर्थात साहून लागली वाघदरीच्या जखमी वाघाला
ठीक आहे. नाकी डोली छान छान रंग गोरा पान पान, नाकी डोली छान छान रंग गोरा पान पान, तरुणपणा आलं मला मिरवायला, सर्जा राजाने रे मला फिरवायला, तरुणपणा आलं मला मिरवायला, सर्जा राजाने रे मला फिरवायला, नाकी डोळे छान छान रंग गोरा पान पान, नाकी डोळे छान छान रंग गोरा पान पान, तरुणपणा आलं मला मिरवायला, सर्जा राजाने रे मला फिरवायला, तरुणपणा आलं मला मिरवायला, सर्जा राजाने रे मला फिरवायला, नाकी डोली छान छान रंग गोरा पान पान, नाकी डोली छान छान रंग गोरा पान पान, तरुणपणा आलं मला मिरवायला, सर्जा राजाने रे मला फिरवायला, तरुणपणा आलं मला मिरवायला, सर्जा राजाने रे मला फिरवायला, नाकी डोळे छान छान रंग गोरा पान पान, नाकी डोळे छान छान रंग गोरा पान पान, तरुणपणा आलं मला मिरवायला, सर्जा राजाने रे मला फिरवायला, तरुणपणा आलं मला मिरवायला, सर्जा राजाने रे मला फिरवायला. सुरशेर, आम्ही दिलेलं काम अंमलात आलं. महाराज, एक काम झालं, बाकी कामं तशीच शिल्लक आहेत. सुरशेर, शिगावर तिकडं हमी लावा, बिल्लांचा कोणी माणूस दिसतात त्याचे शिर कलम करा, जा कामाला निघा. महाराज, दुश्मन म्हणतोय वर डोकं करण्याच्या आधी त्याला ठेचायला पाहिजे. मग सुरशेर, त्या दोन बिल्लांच्या पोराला नसताना नाबूद केली तर ही संपूर्ण भिल्ला वस्ती या मुठीत नाही. भिल्ला 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 म्हणजे त्या भिल्ला वस्तीमध्ये त्या भिल्ला वस्तीमध्ये देव म्हणून समजला जातो. हो सुरशेर, तो का आपल्या एकदा हाताला लागला तर तुमच्या पायात लावून ठेवीन त्याला. शाबास सुरशेर. महाराज, काय झालं? भिल्लाचा कोणतरी माणूस आपल्या राज्यात घुसलाय. काय म्हणतोय? म्हणतो असं म्हणतोय. काय म्हणतोय? की तुम्हाला दोघांची शिगावर असताना कुठला शत्रू आपल्या राज्यामध्ये घुसेल? जर का कोणत्या शत्रूने आपल्या राज्याकडे वाकड्याला देणं पाहिलं तर हा नावाचा सुरसेन त्याला जिवंत सोडणार नाही. पण मी काय म्हणतो? काय म्हणतो?
मागे काय करू? मागणं कोण आलं नाही तुम्हाला भटकून टाकला की म्हणून मागे होतो. ठीक आहे, हो आज तुला माफी करतो. काय हरकत नाही. सुरशेर बोला मला. बंदोबस्त सीमेवरती जा. सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवा. आपल्या आज्ञा महाराज. येतो आम्ही. आणि जाताना माझ्या पाया पडून जा. काय बोलला? काय ना जाताना मी तुमच्या पाया पडतो. हो या पुढे. हो या तुम्ही. घाबरतात मला ते. ठीक आहे. अरे हो ना माझ्या त्यांनी पाहत असो. लवकर शिपाई बोला मला. आपण सीमेवर जायचा. होय सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवायचा. समजलं काय म्हटलं? काय म्हणताय? काय ज्या सीमेवर जाऊन कड्या लावलेले आहेत त्या उघडून ये. अरे तुझी कडी सीमेवर कडेकोट बंदोबस्त अरे गेल्या कड्या लावलेल्या आहेत त्या काढायच्या नाही. त्याच्यात आणखी वाढ करून कडेकोट बंदोबस्त ठेवा म्हणतात. होय, शाबास. तुला एवढं पण कळत नाही. मूर्ख कुठला? अरे माझा त्याला म्हणतोय. अरे कोणाला तू बोलतोय? तुला म्हणतोय ना. काय काय ते परत हा? सांग. त्याला कडेकोट बंदोबस्त करायला सांगितलेलं की नाही? होय. मग त्याच्या लक्षात यायला नको. हा, भाती हात. तेवढं साधी गोष्ट पण तिला समजत नाही. काय काय म्हणाले? साधी गोष्ट समजत नाही. नालायक कुठला? मग काय बोलतोय? काय? तू बोलतोयस तुला. मला मग ह्यांच्या का पोटात दुखतोय? अरे हा दाखवतोय तुझ्याकडे. बोट दाखवतोय. ते जाऊ दे. आपण बंदोबस्त कडेकोट नाही तर हा भात्या फुगवल. नाही बोला महाराज. घाबरायचं ना. आम्ही दोघं हाऊ ना. सीमेवर जाताना जरा जपून जायचं. हा. अरे ह्याच्यावरती लक्ष ठेवायचं. झालाय काय पण म्हणजे कपडे नवीन आहेत. सगळं काय चांगलं आहे. मी काय बोलतोय महाराज? हा. हा ड्युटीवर आलाय आज. हा. बरोबर आहे. हा. काय त्यांना लक्ष काय ठेवायचं? अरे लक्ष ठेवा म्हणजे कसा? हा याला हा नवीन आहे. हा याला सीमेवरचा अनुभव नाही. कमी आहे. बरोबर. चारही बाजू त्याला कुठं शत्रू आला मग. तर ह्याला समजणार नाही. समजणार कसा? मी काय बोलतोय? हा. जरा विचारपूस करून घेतो. मी एकटा किती काय? बरोबर. होय बरोबर. हा. मी इकडे उभा आहे एक्साइटेड. शिपाई बोला महाराज. जर आपल्या राज्यामध्ये भारतीय देशाचा शत्रू आला शत्रू आला तर तुम्ही काय करा? तुम्ही काय टेन्शन घ्यायचं नाही. काय म्हणताय? हा. वा. जर बाहेरच्या देशातला आपल्या राज्य शत्रू आला होय तर मी स्वतः पुढे जाईल. बरोबर आहे. बस बरोबर. आजाद आलाय बराच काय हुशार आहे तू. विचार म्हणजे स्वतः पुढे जाईल. हा. एक मोठा पुष्पगुच्छ घेईन अरे कशासाठी? आणि त्या शत्रूचं स्वागत करेन. ताबडतोब बऱ्या घाला. अरे मेले तिथे बंदूक तुटले. अरे तुला अरे सांगितलं गुराला धाब्यावर मारतात तसे मारतोय. हा बघा ह्याच्यात काहीतरी म्हणजे हे आहे. म्हणजे कसा आयडिया आहे. कशी? आता पुष्पगुच्छ घेईन. त्या शत्रूच्या मी जवळ जाईल. मग तो माझ्या जवळ येईल. ह्याला गनिमी कावा म्हणतात आणि नंतर मग गोळ्या घालीन. हुशार आहे. एवढा पण साधा समजत नाही. कुठला कोण? तिकडा बघा माझा पोस्टाच्या काय. अरे बोट कुठं जातो? हात कुठं जातो? म्हणून मी आपला पाऱ्यावर मागं निघतोय. हा मी शत्रूच्या पाठोपाठ त्यांच्याबरोबर जातो. ताबडतोब दोघे शिमेवरती हा. जायचं. शिमेवर बंदोबस्त ठेवा. हा मी येऊ. हा मी जातो. मला आज्ञा असावी. या म्हटलं. होय होय. येऊ मी. होय येऊ काय? या म्हटलं. कशाला बोलवली हो? तुम्हीच म्हटलं या. अरे तुम्ही का बोलव या म्हटलं. हो, पुढे ये. मग कशाला बोलवली बरं? अरे जाणाराला मी जाणार सांगितलं प्रेमाने. आता काय परत नाही येणार. या म्हटलं. जालिंदर. अरे या मोजबाची साधना कर. अरे या ह्या जनतेचा सेवक बनलास. भाग आपल्या कर्माची फलं ही
हद्दीत घुसून तू मला आव्हान करत आहे असली मात्र या समोर कोण सांगा अरे जवान आव्हान आमच्या हद्दीत येऊन आम्हाला आव्हान बिल्लाच्या बोरा जंगलात राहून काय तुला नेऊन आहे ते आम्हाला माहिती आहे अरे ठेवून तुझ्या बरोबर माई कुणी काही सांगणार त्या तळ्यात सूर्य साची देऊन सांगतो वांगर जाऊ वांगर चित्ता सोडणार तुम्हाला अरे तू बिल्लाचा फोन लहान तोंडी मोठालाच मार नको मुकाट आणि राजा मैपाल आमच्या स्वाधीन हो ही सारी संपत्ती ही सारी बिल्लावासी आमच्या स्वाधीन कर यातच तुझा भला आहे सुशांत हे स्वप्नात गेलं समजलं अरे हा वीर आहे त्याला तो आव्हान देऊ नकोस लहान तोंडी मोठा रास मारू नकोस शांत डोक्याने विचार कर आणि मुकाट्याने ही संपूर्ण भिल्लावस्ती आणि भिल्लावस्तीमध्ये असणारा संपूर्ण खजिना आमच्या स्वाधीन कर वा शूरवीरा बरोबर केले अरे स्वतः शूरवीर म्हणाला अरे फळलो बिल्लाची दाद आहे घोड्यावर वागणं समजलास मग कसला विचार करतोस अशा घमेल तर चालव संशय अरे विचार करतो माता दुर्गेचा अरे तलपता सूर्य साक्षीला ठेवून जखमी वाघ म्हणे जखमी तो वाघ आहेस परंतु तुला आता माघार वेळेची वेळ आले तर विचार कर आणि या स्त्रीशांना बरोबर चालव तलवार चला समजेल घाबरलो नाही ना घाबरायचं त्याला सोडायची ना या ह्या दोघांना शिकवणारा तूच असशील कारण त्यांच्या लढाईवरनं पळून गेले त्याच्यावरनं समजलं मला काय वाटलं माहिती मी इकडे होतो एक सायटीला जर आली तर ह्याच्यावर येणार होतो म्हणजे इकडे बाहेर पडला ते गेले पळून मी काय म्हणतोय त्यांचा जंगार खाली धामणदेवी पर्यंत गेला असं रोड माहितीये का हो मला सगळं माहितीये मला इकडचं काय माहित नाही मला सगळं माहितीये आपण ह्याच्या पाठोपाठ जाऊ चल लगेच चल तर महाराज येतील तेव्हा येतील आपण आपली कामगिरी केले सुरशांची काय हकीकत आहे ती आपण नंतर सांगू बरोबर आहे बरोबर ना होय महाराज येतील तोपर्यंत एक टाइमपास घे मस्त घे तो अरे तू घे मी घेऊन तो जास्त आहे ना कसं नवीन आहे साधारण तुझ्याकडे काय ते मला पण माहिती होईल मग चल घे आग किसामध्ये गजरा एक नंबर किसामध्ये गजरा फिरतात गजऱ्यावर नजरा
केसामध्ये गजरा फिरतात गजऱ्यावर नजरा या पोरीचा बघून घ्या नवा नवा 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 नजरा केसामध्ये गजरा फिरतात गजऱ्यावर नजरा केसामध्ये गजरा फिरतात गजऱ्यावर नजरा याला पोरीचा बघून घ्या नवा नवा नजरा याला पोरीचा बघून घ्या नवा नवा नजरा या पोरीचा बघून घ्या नवा नवा नजरा या पोरीचा बघून घ्या नवा नवा नजरा शिपाई बोला महाराज तुम्हाला मी सांगितलं होतं का होय काय सांगितलं होतं या पोरीचा बघून घ्या अरे पारा करायला सांगितलं होतं का नाचगायला करायला सांगितलं होतं पाडा ठेवलाय बांधून पाडी तुमची लावा सोडून. 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 पाडा ठेवलाय तरी जायचं उन्हाळा सोडू नका तू खाली पारा करायला सांगितलं पारा नाही म्हणजे पारा पारा सांगतात ना ते कसं माहिती आहे हा. आता काय ते बैलगाडीची शर्यत चालू आहे ना हो. डोक्याला एकच विचार तर मी तसा अरे रात्रीचा मी असंच करतो होय का? आपलं चल हे असंच करतो मी रात्रीचा तेव्हा ही माझी सगळी गडबड. तुम्हाला शिमेवरती पारा हे करायला बघा कसं झालं सकाळी आपल्या दरबारात कोण आले कोण आलं साधू संत आले काय बोलतोय होय आपल्या राज्यामध्ये साधू संत येऊन गेले काल हा आज सकाळी साधू आलं होतं सकाळी साधू आलेलं मला माहित नाही तू गब्बस आलं कर तू उशिरा आला जा तिकडं आलं होतं तू म्हटलं असं आलं साधू होतं संत येते घरा हा साधू संत येते घरा दारा खिडक्या बंद करा काय झालं काय? अरे तुझी दिवाळी नसरा अहो, तो पण बरोबर आहे कसं बरोबर? पण हा कसा माहिती आहे आजकालचा जमाना सोशल मीडियाचा बरोबर आहे आहे. साधू संत जर आलेली त्याला बघाय जर ही गर्दी झाली आणि ते गुदमारून मेलं ते कीर्तन कोण करणार म्हणून सांगतोय कीर्तन होईपर्यंत दारा खिडक्या बंद ठेवा मग बघाया होय मग राज्यात आपलं साधू संत आले अरे आपल्या राज्यामध्ये साधू संत येऊन गेले होय. महान आम्ही किती भाग्यवंत तुम्ही भाग्यवंत होय आम्ही भाग्यवंत तुम्ही भाग्यवंत आम्ही भाग्यवंत तुम्हाला झालं हातभर दंत अरे माझं सगळं पडलं काय मला घाबरून जाते तर पलटी आणि काय त्या संतांची वाणी काय साधू संत अभंग बोलले काय त्यांनी अभंग गायला काय बोलले अभंग तुका म्हणे जग जेठी हा म्हणे जगासाठी व्हाव्या संतांच्या भेटी हो संतांच्या भेटी तुम्ही उभे राहा पाठी सिंहासन मी घेऊन जा ना बरोबर हाय काय मग जा घेऊन ये तू लक्ष ठेवले हा, तुझी आसन घेऊन काय त्यांची वाणी काय त्यांनी अभंग गायले कोणत्या अभंग ते गायले ऐकता क्षणी तुम्ही पुण्यवंत व्हाल आम्ही पुण्यवंत होय का मग त्याला सिंहासन आणून दे बाबा ये लवकर हा येऊ दे हा हा याच्या डोक्यावर ठेवलं तर काय होईल तो खाली ठेव हा काढायचा कसा काढायचा कसं बघ घातलास तसाच काढ अरे उतार गाडी पण हा काढायला का नाडाच नाही ठेव अरे
मेल्या बसलेस तो उठ अजून त्यांनी बघितली नाही. म्हणजे मी ह्याच्या बसलो होतो गेल्या जगली. असू दे, तुम्ही टेकवाल तर इथं टेकवा. तुम्ही बसून शांत घ्या. बसून शांत घ्या. मी हाय अभंग गातो. हो द्या. आणि मित्रा, संतांनी सुरुवात केली. मी संत काय म्हणत आहे, काय म्हणताय ते बोलू दे. आहे गावातल्या पोरांची लग्न झाली. ह्या वर्षात, याच वर्षातली गोष्ट आहे. हो. अरे माझ्या पासा पोरी पाहिजे. मग त्यांना त्यांची बघाय सांग तुझा. आई गावातल्या पोरांची लग्न झाली. 1 वर्षात त्यांना ग पोरा झाली. आजकाल फास्ट जमाना आहे, डिजिटल लगेच. आई गावातल्या पोरांची लग्न झाली. 1 वर्षात त्यांना ग पोरा झाली. मला हिनवत बसती ग आय कर माझ्या लग्नाची घाय. आय कर माझ्या लग्नाची घाय. आय वय माझं निघून जाय. आय कर माझ्या लग्नाची घाय. आय वय माझं निघून जाय. आय कर माझ्या लग्नाची घाय. आय वय माझं निघून जाय. आय कर माझ्या लग्नाची घाय. आय वय माझं निघून जाय. आय गावातल्या पोरांची लग्न झाली. 1 वर्षात त्यांना पोरा झाली. मला हिंदवत बसती आय कर माझ्या लग्नाची घाय. आय कर माझ्या लग्नाची घाय. आय वय माझं निघून जाय. आय कर माझ्या लग्नाची घाय. आय वय माझं निघून जाय. आय कर माझ्या लग्नाची घाय. आय वय माझं निघून जाय. आय कर माझ्या लग्नाची घाय. आय वय माझं निघून जाय. या संतांनी अभंग गायला. अभंग संत उच्च बोलले होते. चुकला काय? आता विश्वात मखे देवे एने वाग्याज्ञ तोषावे. तुम्ही खाली बसावे. इथं बसा. आई शंभर आता मी घेणार. संतांनी गायला अभंग घ्या. घेणार म्हणजे घेणार. तुम्ही सारखं उठू नका. ना भीती वाटते. हो ना चालू. सारखं उपटताय. तुम्ही बसा घ्या. बोल बरं. आणि मित्रा, पुढे काय म्हणताय? काय म्हणताय? हाय झुमका. हाय झुमका. हाय झुमका. हाय झुमका वाली पोरे नदी तडीले चालली. हाय झुमका वाली पोरे नदी तडीले चालली. हाय झुमका वाली पोरे हाय नदी तडीले चालली. हाय झुमका वाली पोरे हाय नदी तडीले चालली. हाय झुमका वाली पोरे नदी तडीले चालली. हाय झुमका वाली पोरे नदी तडीले चालली. हाय झुमका वाली पोरे हाय नदी तडीले चालली. हाय झुमका वाली पोरे हाय नदी तडीले चालली. मन राजा बघ्यान जोडी पाणी पिवाला तितर चालली. मन राजा बघ्यान जोडी पाणी पिवाला तितर चालली. हाय झुमका वाली पोरे हाय नदी तडीले चालली. हाय झुमका वाली पोरे हाय नदी तडीले चालली. अरे हे अभंग कसं? अरे अभंग तुला हा सांगितलं नव्हतं कुणी. तुला येतो मग तू घे. अभंग कसा पाहिजे? कसा पाहिजे? माझी मैना. माझी मैना. माझी मैना. अगं माझी मैना. तुझी हाऊस पूर्वीन. तुझी हाऊस पूर्वीन. अगं तुला फिराया मुंबईला नेईन. तुला फिराया मुंबईला नेईन. अगं तुला फिराया मुंबईला नेईन. माझी मैना. माझी मैना. माझी मैना. माझी मैना. तुझी हाऊस पूर्वीन. तुझी हाऊस पूर्वीन.
काय बोललो हा हा नाही मी बोललो अभंग अरे मी फुल तयारीत आहे हा माझ्या बघ हे उदळीत भंडारा शबाश शबाश उदळीत भंडारा भंडारा खंडे भंडारा भंडारा खंडे उदळीत भंडारा भंडारा खंडे राया 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 भंडारा उदळीता वाबा आलं मला हसू आणि आलं तुला हसू भंडारा उदळीता वाबा आलं मला हसू आणि आलं तुला हसू मरावी ह्याची उदळीत भंडारा भंडारा खंडे राया उदळीत भंडारा भंडारा खंडे राया उदळीत भंडारा भंडारा खंडे राया या संतांनी अभंग गायले. बोलते ना आता मी देवाचा एक घेतो देवा दरबारे म्हणतात त्याच अभंग मी आहे. काय हा. बोलतो घेशील तर एक घे मला काय आता सोसवत नाही आता काय आहे तो माझ्या तो सोपव मी टेकवतो इथं आणि काय म्हणे संत शब्द काय म्हणाले पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव सखारा तुकाराम काय झाला काय तुकाराम सारखा सारखा तुकाराम किती अरे तुकाराम बुवा. सकाराम बुवानी अभंग गायले म्हणून सकाराम म्हणजे जसा अभंग वेश तसा वेश मग हे एवढा पण थोडासा समजत नाही तुम्हाला मग सकाराम बुवाने गायलेला अभंग घ्या काय मी घेतो न न हा मग त्याला तिला मागे बसव तुम्ही जरा बसा शांती या मुंडा जरा जागेवर ठेवा बा हे ते पोरानो एका भजनात टाळ्या वाजवा माझ्या बरोबर सगळ्यांनी काढ बसा ते बरोबर संतांनी सुरुवात केली ते घाबरलो टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी भजनात आता हा सगळ्यांनी हा? हरी 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 भजनी ठेक्यावरती हरी 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 हा. तू का उंगल्या करतोय हरी 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 धरावी हा मुन्नी बदनाम झाली डार्लिंग तुझ्यासाठी 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 मुन्नी के गाल गुलाबी चाल नवाबी होठ शराबी आणि पुढे काय म्हणतात काय म्हणाले संत काय म्हणताय हा झंडू बाम झाली डार्लिंग तुझ्यासाठी मुन्नी बदनाम झाली डार्लिंग तुझ्यासाठी मुन्नी बदनाम झाली डार्लिंग तुझ्यासाठी मुन्नी बदनाम झाली डार्लिंग तुझ्यासाठी झेंडू बाबांनी पुकारले. बघा त्यांना मारता होतं लावाय नको काय अरे टायगर बाम लाव टायगर आता मी शेवटचा एक गाणं घेणार आहे देवाचा आणि संपवणार आहे. देवाचा सत्ताराच घ्या. हो अरे लय 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 दादा लय 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 तुझा
हो सुरशेनचा धुरशन झालेला आहे. नाव घेता सैतान हजर. हा राजांचा विजय. हो सुरशेन सारखा तुम्हाला 4 मुंड्या चीज करावी ही गाची गोष्ट आहे. महाराज काय सांगणार. काय त्या बिलाच्या बरोबर बॉम्ब हात केल्यानंतर माझ्या संशयीने मला धगा दिली. पलून आला तो सांगत नाही. त्या ठिकाणी माझा न विलास झाला. मला राजाकडे पळत यावं लागलं. सुरशेन आपण परत शिमेवरती चढाई करावी. आज तो ताऱ्या आरती साधी मंदिरात येणार. त्या वेळेला ताबडतोब त्याला बेड्या घाला. बरोबर बोलतायत महाराज. मग वेळ कशाला. होय ही संधी साधली पाहिजे आपल्याला. होय परंतु हे बघा सुरशेन महाराज आपल्याला काही नाही का तरी गुप्त पद्धतीने गेलं पाहिजे. वेषांतर करून जा. त्याला कुठल्याही चावून नसता कामा नाही. वेषांतर करून बरोबर आहे. शिपाई काय बोलतोय. तो पूजेला आल्यानंतर आपण त्याच्यावर बरोबर हल्ला करू. शिपाई आपल्या राजवाड्यातील साखळदंडा बरोबर घ्या. हा हे बरोबर आहे. मी सुरशेन महाराजांच्या बरोबर पुढे जातो. तू साखळदंड घेऊन पाठोपाठ ये. पुढं होतो घ्या ना पुढे टाक. ठीक आहे मी पुढे जाणार. तुझा वायाचा आहे ना. हो. मला काळजी. महाराज पुढे मी त्यांच्या मागे आहे. तू येताना साखळदंड घेऊन येताय बरोबर घेऊन. या तुम्ही राजे. हो त्या ताण्याला तुमच्यापर्यंत आणल्याशिवाय हा सुरशेन गप्प बसणार नाही. गप्प बसणार. शाबास सुरशेन शाबास. ही अपेक्षा आम्ही तुमच्याकडे करत आहोत. ठीक आहे लागतो आम्ही तयारीला. निघा लवकर. चला तर शिपाई चला माझ्या बरोबर. गावात यशस्वी होऊन या. काय तर लावून या. मी पण जातो. मला पण तयारी करायची असेल नाही बरीच. 2 टीम लागणार. अरे काय पाहिजे तो द्या तुम्हाला. पण ताड्याला पकडलेच पाहिजेत. तिजोरीत द्या. लागेल त्याला पैसा द्या. पण ती चावी तुमच्याकडे आहे ना. पाठी काय आहे चावी. होय तरी मी म्हणते माझी चावी लागते रे बघ. मी काय बोलताय. तुला जायला सांगताय. तू जाताय. ह्याला काय सोडायला जाऊ काय घरात. बिल्ल्याच्या पोरावर बिल्ल्याच्या पोरावर आता तुमची विजास कुठपर्यंत चालते पाहूया. बाबा नाही असं काय बी होणार नाही. एकदा सुरशीन हाताने निसटला पण तू त्याला टिपून माणूस सोडायचं नाही. पण दुश्मन मार्गावरती आहे बाबा. अरे ताने म्हणजे आगा दुश्मन तालमेल नाही खायचा. वारे माझा वाग्या आपल्या निवडत नाही सीमेवरती पारा ठेवायला सांग. होय दादा या तुम्ही. मी जय दुर्गे. जय दुर्गे. त्या हरमळा दृष्टीला पण नाही ना. सरजा 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 सरजा. कोण सरजा आणि कोण गौरी. दुर्गा मातेची पूजेची तयारी चालली आहे. तान्या बरं सापडलास.
सुशेन होय सुशेन. अरे हरामखोरानं एक वेळा बोलून गेला आहे आता तुला नाही तिथं सोडणार. अरे एक वेळा माझ्या संशयाने मला धगा दिली म्हणून काय, पण आता तुझे राय तुकडे करून कोणा कुत्र्याला मेघोळी नाही दिली तर नावाचा कोळ्या कुत्र्याला मेघोळी खाल्यापेक्षा हरामखोरानं नाही तिथं सोडणार तुम्हाला. बिल्लाच्या पोरा, अरे लहान तोटी मोठा घास मारू नको, तो अडकल्याशिवाय राहणार नाही. समजला कोणाच्या दोन पाहुण्या काय म्हणे तळपता सूर्य साक्षीला आणि जखमी चावून लागली त्या जखमी वाघाला तू जखमी वाघ अरे हिम्मत असेल तर त्याला सांगशाल. सुशेन पाहुणी पर्यंत अरे का प्राणाला मुकत आहेस. नाही बिल्लाच्या बरोबर सुशांत तुला जिवंत सोडणार नाही म्हणून परत सांगत आहे. राजा मैपाल यांच्या स्वाधीन हो संपूर्ण ही भिल्ला वस्तीमध्ये असणारा संपूर्ण खजिना राजा मैपाल यांच्या स्वाधीन घेतो. मैपाल अरे कोण तो मैपाल आणि कोण सुशेन तुला एक वेळा बदल आले पाहुणे पर्यंत नाही तर नाही तुला तिथं सोड. शिपाई मी पकडली मी. अरे कोणी पण पकडा. बिल्लाच्या पोरा तुला सांगितलं होतं की हा नावाचा सूरवीर सुशेन आहे. लहानपणी मोठा घास मारू नकोस. बोल आता तुझे हातपाय आम्ही बांधून ठेवले आहेत आणि आमच्या हद्दीमध्ये येऊन आम्हालाच आव्हान. बोल ही संपूर्ण भिल्ला वस्तीमध्ये असणारा खजिना आणि ही संपूर्ण भिल्ला वस्ती राजा मैपाल यांच्या याचाच तुझा भला आहे. सुशेन या तू मला मुक्त कर. अरे माझ्या वाघाची ताकद. अरे मुक्त करण्यासाठी तुझे हातपाय आम्ही बांधले नाहीत. तुला कायमचा आमचा गुलाम बनवणार. तुला आमच्या राजवाड्यात आणणारे खोलीत डांबून ठेवणार. बोल ही संपूर्ण भिल्ला वस्ती तू आमच्या स्वाधीन होतो की नाही.
झाले हाल तुझ्या जीवाचं कशाला हाल करतोय? शिपाई जमलास ना बेटा जमलास. अरे चाले वासून ये माझा ब्लड. शिपाई हा बोला. मी काय बोलतोय ती ती फास बोलते तुझ्या बापाला फसाव द्यायचं आहे ना याला मग माफ नको. ते राजा मायपाल ठरवतील ह्याला फाशी द्यायची का ह्याची खांडोळी करून पळ्या पुतळ्यांना मेजवानी द्यायची. राजा मायपाल हा साठा तयार आहे. असू दे परंतु मी काय म्हणतो शिपाई बोला महाराज. आमच्या राजाचे तुम्ही नोकर आहात. होय. बरीच वर्षे झाली तुम्ही या राज्यामध्ये सर्व्हिस करत आहात. अजून मला राजाने आणि आम्ही तुमच्यावरती कोणती जबाबदारी दिली तरी तुम्ही ती प्रामाणिकपणाने पार पाडत होता. म्हणून एक जबाबदारी तुमच्यावर देतो. रामखोराला आपल्या राजवाड्यात घेऊन जायचं आणि बंद खोलीमध्ये याला थांबून ठेवायची. काय हरकत नाही. राजा मैपाल याचा विचार करतील. या हरामखोराला नाही त्या होय. परंतु एक लक्षात ठेवा अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर त्याला बिलकुल खायला प्यायला काही द्यायचं नाही. काहीच नाही ना. त्याला सोडायचं पण नाही. नाही. त्याच्या घरातला साखळदंडा पण करायचा नाही. अजिबात नाही. मग संपूर्ण जबाबदारी तुमच्यावरती सोडतो. हे माझ्यावर सोपं. तुम्ही काय घाबरू नका. काय म्हटलं काहीतरी म्हटलं ना आता. काय हरकत नाही. मी कामगिरी अगदी रुपया बंद करतो. येतो आम्ही. या तू. जबाबदारी व्यवस्थित. हो हो याल का. बात संपला तुमचा. या तर तुम्ही या हो मी आहे ना. बघू नका त्याच्याकडे बघू नका नाही तर तू काय करून तुम्हाला समजणार नाही. डोलं ते हातात घडून. या हे बघा यानंच तू सांगतोस का. मी सांगू तुझं ऐकतात. आम्ही शेवटी राजाचे नोकर आहोत. हो. जी राजा आम्हाला आज्ञा देईल ती आम्हाला करणार. त्यामुळे आमच्यावर गप चला. सोडून द्यायचे सोडून मिळून काय नाही. ये बी शिडी उद्या आता गप. आपण एकदम आपली जबाबदारी केलेली आहे पूर्ण. शिपाई बोला महाराज. मी सांगितलेला कमाचा रुपया बंदा काम फत्ते. आशीर्वाद
अजून वाकालच्या खाली मोडाल. आम्ही सांगितलेलं कामाचा काय शिपायांनी खबर दिलीच असेल महाराज तुम्हाला. अजूनपर्यंत काय सांगितलेलं नाही. शिपाई बोला. जा आणि त्या बंद खोलीच्या बिल्लाच्या पोराला घेऊन या. तूच घेऊन ये. चावी देऊ काय आहे ना तुझ्या का? जा घेऊन ये. म्हणजे कसा आम्ही मी स्वतः पकडली त्याला. मी नसता तो काय भेटला नसता. खरं आहे का नाही? आज आम्ही तुमच्या कामगिरीवरती खुश आहोत. खरं होय. तुम्ही खुश. आम्ही खुश. तुम्ही तिकडे उभा राहा. तुम्ही खुश. होय आम्ही खुश. ते ह्यांची बायको खुश. तुझा मला सुरशेर महाराज बोला. आज आम्ही तुमच्या कामगिरीवरती खुश आहोत. बरोबरच आहे. तर काम पण आम्ही तसं केलं. एवढा काम केलं. शेवटी मी एकट्याच पकडले. महाराज काय पुढचं सांगत आहे? हो सांगा तर. अरे प्रभू रामचंद्राने होय 14 वर्ष वनवास बघला. होय 14 वर्ष वनवास संपल्यानंतर पर्वत अयोध्येत आले. होय होय. आणि प्रत्येकाने आपापल्या घरी घोडी उभी केली. म्हणजे आनंद झाला त्याला. बरोबर. आज आमचा दुश्मन तार्य होय आज कसा कैदी आहे. बरोबर. आज आम्हाला आनंद आहे. हो आज आपल्या राज्यामध्ये घरोघरी घोडी उभी करा. आलं लक्षात तुझ्या? हा मागो. हा मी काय म्हणतो इथं उभा राहा हा. नाही जातोस कशाला? बोल. त्यांचं काय म्हणणं आहे? घरोघरी ही घोडी उभी करायची. हो. बरोबर आहे. हो हे बरोबर आहे. मला पण समजलं. हो. पण तू त्यांना जाऊन असं विचार काय? जी घोडी उभी करायची आहे हा ती सार्वजनिक एक करायची आहे की प्रत्येकाने उभी करायची आहे? विचारून ये. घाबरू नको. सार्वजनिक एक करायची की प्रत्येकाच्या घोडी उभी म्हणजे राहा. घरपाट. घरपाट म्हणजे प्रत्येकाने घरपाट उभी करायची म्हणताय तुम्ही. पण त्या काठी तोडून ठेवलं ना. बाई अरे घोडीला तोरण बांधा. तोरण सजवली पाहिजे. घोडी पाहिजे आणि नारळाचं तोरण बांधायला सांगितलं. साधारण किती नारळाचं तोरण पाहिजे त्या घोडीला? घोडीला झेपेल ह्या प्रमाण बांधा. ते कसं माहितीये माझ्या घरात परवाचे उरलेत उरलंय? ते लग्नाचे माझ्या हो. ते 45 आहेत. जर ते बांधले तर राहील काय घोडी? अरे घोडी मोडू जाईल. मग साधारण किती बांधू? तुम्हाला किती बांध? माझ्या मते ह्यांच्याकडे बघून मला असं वाटतो. कसं वाटतोय? तर त्या घोडीला आपण इकडे एक नाही इकडे एक दोनच नारळ बांधू. बरोबर. म्हणजे कशी घोडी इकडे पण नाहणार तिकडे पण नाहणार. बरोबर. तुम्ही तयारीला लागा. बस होय 2 नारळ बांधायचे प्रत्येकाने. समजला? घोडी उभी आहे ना. 2 नारळ एक इकडे एक तिकडं. शिपाई हो उद्या आमचा वाढदिवस आहे. उद्या यांचा वाढदिवस? काय बोला? हे म्हणतात उद्या यांचा वाढदिवस आहे. वाढदिवस अरे वाईट दिवस नाही मेला वाढदिवस. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे महाराज. हॅपी बर्थडे. असं नाही करायचं. असा नसतो करायचा. आता मला काय हा बघ त्यांचा हॅपी बर्थडे टू यू आहे उद्या. सुरशेर बरोबर. उद्या सूर्योदय होतात. कोणाला फासावरती चढवा. काय महाराज आपल्या आज्ञा असेल तर आम्ही लागतो त्या तयारीला. बोलतोय जरासं बोलतोय. मी काय म्हणतोय फाशी द्यायची. होय ही बरोबर आहे फाशी द्यायची. पण कसं माहितीये ना आपण नाचगाणं आज करायला पाहिजे. कसं जरासं त्याला भोगू. होय फाशी आपण देऊये पण हा मग शिपाई बोला. मोठा माणूस बोलत असेल बारक्या आणि नर्तिका घेऊन या. जे त्यांचा म्हणणं कसं आहे राज दरबारात नाच गाणं झालं पाहिजे. मी सांगतोय ना. सांगतो पण ऐकतो. आमचा तोच म्हणणं चालू आहे. नर्तिकी घेऊन या. बरोबर. एक काम कर. मी साधारणतः म्हणतो कराडात जाऊ का कोल्हापुरात जाऊ? कराडात जा कोल्हापुरात जा नाही तर साताऱ्यात जा. हा पण झटकन एक नर्तिका घेऊन ये. तू घेऊन ये नर्तिका. तोपर्यंत सांभाळतो मी ही दोघांची नर्तिका. ओ नर्तिका आलाय गेलाय तो. होय मग त्याला दमदमाचा नाही. बघा
आज नाच गाणं हे झालंच पाहिजे, कारण त्याने आपला दुश्मन पण आतमध्ये अडकलेला आहे. बरोबर आहे. तुमचा बड्डे पण आहे. होय, तुम्हाला काय पाहिजे ते घेऊन या. मला काय नको, मला दिलाव तेवढा बस झाला. बस झाला. हो, ते तू वाजव रे, तो घेऊन येतोय. अरे काय रे, तुला मी नर्तिका आणायला सांगितली. तुला नर्तिका आणायला आम्ही पाठवू, त्याला खांद्यावर आणायची काय गरज? कसं माहिती अरे पण हा नाचा कुठला आणला? सगळं सांगतो तिथं. अरे भाऊ काय सांगू तिथं काय परिस्थिती भेटली. कसं झालं माहितीये काय, मी गेलो होतो आणायला, कार्यक्रम आले सगळे बुकिंग. आता जत्रेचा सीझन आहे ना. बरोबर. तर म्हटलं काही ना काहीतरी करून काहीतरी करमणूक झालीच पाहिजे. आपलं असंच एसटी म्हणजे बॅगा बिगा घेऊन आपलं चाललं होतं गावाला. कुठं कराडात. हा, मी आयडिया केली म्हटलं ह्या माणसाला गुलू बोलून ओढून घ्यायची, बघता काय करायचं. तशी आणली, येत नव्हते. बोललो तरी मध्ये बोललं. बोलायला कशी विचारलं मला. अरे तुला शबाश दिली. तू हुशार आहे. मी काय म्हणतोय, होय, पण आता तुम्हाला माणूस नाचो वाटत नाही. अरे तो नाचाचा आहे. नाचा आहे, नाची ऐकतो नटरंग आहे. होय, तू गपचूप बसचूप. हा, पाहुणा तुमचं नाव कसं? माझं नाव धारू. धारू. ठीक आहे. नाचगाणं येतं ना, माहिती आहे ना? बाईला येतं. बाईने येते, पण तुम्ही काय जेवायला नाही? अरे मेले हे नुसतं मुकादम आहे. ठीक आहे. मी काय बोलतो, ह्या वर्षात साधारण कार्यक्रम किती केलं? 41. ह्या वर्षात 41? म्हणजे फेमस आहेत ना युट्यूबला ते. साधारण सकाळचा कार्यक्रम असला ना 10:30-11 वाजता, तर तुमचं देणं घेणं कसं असतं काय? म्हणजे 25,000. सकाळचे 25,000 का? ते सकाळी बघाय कोण नसतो म्हणून. आणि दुपारी साधारण काय करतात? दुपारचा आराम. बरोबर, आराम पाहिजे. कारण दुपारी ते दमतात, मग थोडं थांबतात. आणि रात्रीचं साधारण किती घेतात? 50,000. का रात्रीचे एवढे का? तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही जातो मग. अरे बाबा पाहिजे म्हणून आणले, पण रात्रीचे एवढे का? लाईट येतो का? असू दे, हा ठीक. नाईट चार्ज आहे ह्याचं 50, इकडे 70 सांग मंजूर आहेत काय? मी काय म्हणते, ते 70,000 म्हणताय. 1,00,000 द्यायचा, 50,000. काय हरकत नाही, 1,00,000ला डन. ह्याला 50च द्यायचं. बाई पुढे या, बाई मोरे या. 1,00,000 मला पूर्ण राहील. मी काय म्हणतो, तुमचं नाव काय? माझं नाव पारू. जोडी जमते म्हणून जमते. तो कोण? थारू ही पारू. चला पिया दारू. मी म्हणतो, नाचल्याने येतं तुम्हाला? हो येतं. मी काय म्हणतोय, हा, बैठकीची लावली जाते. बैठकीची नाही, मग उभ्याने झाली पाहिजे. तुला माहित नाही ना, उभ्याला जवळतो नाच गाणं. होय. म्हणजे उभ्याला झाली पाहिजे. काय चालेल ना बाई. लावली होती. हा, तोडा द्या. भाऊ तोडा द्या. बाई
बोल खरं करून हो आता आम्ही इथंच होता या चला रोज पुणे आमचं काम करायचं चला जय दुर्गे कोण शत्रू आमच्या राज्यावर हल्ला करेल त्याचा सुशाला म्हणतो तो आता काय आपल्याला ठेवत नाही कोण कोण तो तात्या जरा मागे बघा काही नाही राजा मैपाल यांनी त्या ताण्याला फाशी द्यायचं सुनावलं आहे मग आज त्याची शेवटची रात्र माझ्या हातून ताण्याला फाशी होणार तात्या अजून मागे बघा आज माझ्या डोक्यात एकच ताण्याला फाशी बोल तान्या आज तुझी शेवटची रात्र काय पाहिजे मागून घे आज तुकडे करायचे आहे माझे अरे तू त्या आमच्या बंद खोलीतून बाहेर येशील तेव्हाच ना माझ्या शरीराचे तुकडे करशील म्हणून सांगतोय तात्या माग बघ एकदा मागतील तेवढा मला वेळ नाही आज माझ्या डोक्यात फाशी ताण्याला फाशी बोल शेवटची रात्र आहे तुझी काय पाहिजे तुला तुझ्या शरीराचे तुकडे करणार आहे मी सुशेन अजून वेळ गेली नाही मागे बस ठीक आहे अरे शिपाई हे कसं झालं काय सांगतो आम्ही तात्या मागा बघ त्यासाठी विचारा म्हणजे मगाशी नाच घेण्यासाठी आलेली दोन लोक ह्या बिल्लाची नव्हती ती शिपाई त्या ताण्याला आता अशी सोडायची नाही तुम्ही पण 2 हात करण्याची तयारी ठेवा आम्ही इकडे जवळच आहोत 2-2 तुझा खेळ संपलेला आहे बिल्लाच्या पोरा अरे त्याला सूर्यास्ताचीला ठेवून शिक्षण बरोबर युद्ध करायला तुझी बहादुरी फाशी होणार आहे ते विसरलास की काय पाहूया कोणाला फाशी होती ती
अरे काय झालं? तो म्हणतोय नळाला पाणी आला त्याला उठवतोय. कोण? शिपाई बोला. चारी बाजूला लक्ष ठेवा. सगळी का लक्ष आहे? स्वतःने आपल्या पाठीवर लक्ष देणार. येणार काय? येणारच आहे. हा तुझा दुश्मन तुझ्या समोर हजर आहे. तर या मुकाट्याला परत ही मैपालची हाती आहे. अजून कुठलाही दुश्मन हातीतून परत गेला नाही. मैपाल चला तो सूर्य साक्षीला देऊ सांगतो. या खेळाच्या शेवटीच करणार आहे. अरे कोणा शेवट कोण करणार हे कळेल तुला. चला समजेल. चला समजेल.